सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी शिंदे सोबत जायला काय हरकत? प्रहारच्या विलिनीकरणासाठी बच्चू कडू अनुकूल, तर बच्चू कडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा. मात्र एकनाथ शिंदेचे निर्णय घेतील मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आज संध्याकाळपर्यंत घोषणा. 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. बीडमधील मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल. स्वरूपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजय. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात भरघोस मतदान. दुपारी 1 वाजेपर्यंत 61% मतदान. तर भवानीपूरमध्ये तणावाचं वातावरण. जय बांगला आणि चोरचोर अशी घोषणाबाजी आणि घेराव. आमदार रोहित पवारांनी घेतली राज्यपाल विष्णुदेव वर्मांची भेट. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी. रोहित पवार यांची माहिती. मे महिन्यात बोलावलं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन. महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी विशेष अधिवेशन. विश्वसनीय सूत्रांची माहिती. मुंबईतल्या पायधुनीतील चौघांचा विषबाधेनं मृत्यू झाल्याची शक्यता. चौघांच्याही शरीरात आढळला पेनकिलर सदृश घटक. पोलिसांना फॉरेन्सिक अहवालाची माहिती. पुण्यात कुख्यात तडीपार गुंडाची हत्या. वर्चस्वाच्या वादातून ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांकडून राणा कांबळीची कोयत्यानं वार करत हत्या. आणि नाशिकमध्ये आंघोळीचा साबण खाऊन एका 20 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. साबण खाल्ल्याचे कारण अजून अस्पष्ट. तरुण गतिमंद असल्याची माहिती. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.